दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आहे. भव्य असा मेळावा होतो आणि विषय जो आहे तो मराठीचा आहे, संदर्भातला आहे, महाराष्ट्र संदर्भातला. मराठी भाषेचा मराठी मनाचाच विषय आहे, त्यामुळे हे एकत्र येण्याचा आनंद आहेच. हां, आणि मुळात ज्यासाठी राजसाहेबांनी आवाज उठवला होता हां, की हिंदीची सक्ती नको पहिलीतल्या मुलांना वगैरे, हां. तर तो स्टँड त्यांचा करेक्ट होता. आणि सरकारचं कौतुक आहे की त्यांनी पटकन तो जी आर मागे घेतला. आज मेळावा आहे आणि त्यात दोन भाऊ एकत्र येतात आणि एका चांगल्या मुद्द्यासाठी येत आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक मराठी मनाला आवडणारा अभिमानास्पद गोष्ट आहे. बरं सर, तुम्ही दोन्ही ठाकरे बंधूंच्या जवळचे राहिलेले आहात. तर दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं असं अनेक वर्षापासून सुरू होतं. अखेर ते एकत्र येतात आहे. असेच त्यांनी एकत्र राहावं पुढे देखील असं वाटतं. राहिलं तर चांगली गोष्ट आहे. हां, उभीच नाही, प्रत्येक मराठी मनाला वाटते. हे बघा, शेवटी राजकारण आहे, त्यातलं आपल्याला कळत नाही. पण मला असं वाटतं नात्याने ते एकत्र येत आहेत, याचा आनंद जास्त आहे. सध्या जर आपण बघितलं तर मराठी संदर्भातील अनेक मुद्दे गाजताना पाहायला मिळतात आहे. अनेक लोक महाराष्ट्रात 30-30 वर्ष राहून देखील मराठी आम्ही बोलणार नाही अशी मुजोरीची भाषा करतात आहे. थेट राज ठाकरेंना किंवा मराठी माणसांनाच आव्हान करतात. चुकीचं आहे. आपले बाकीचे मराठी लोक नेते गप्प का बसल्यात मला ते कळत नाही. हां, हां. एक तर आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देतोय आणि वर आणि आपल्याच राज्यातून आपल्याच इथे चार पैसे कमवून आपल्यालाच उलटं बोलतोय. त्याची ती डेअरिंग कशी होऊ शकते? तर त्या नेते मंडळीने पहिला आवाज काढला पाहिजे कानाखाली. बरं सर, जसं नेत्यांचं आपण म्हणताय तसं जेव्हा काही मराठी संदर्भातील मुद्दे उपस्थित होतात, आपण असेल किंवा काही मोजकीच कलावंत त्या संदर्भात बोलताना पाहायला मिळतात. मात्र सर्व समावेशक कलावंतांचा आवाज त्या संदर्भात दिसत नाही अशी एक चर्चा असते. असं काही नाही. सगळेजण मराठीबद्दल बोलतात. प्रत्येक जण शूटिंगच्या तारखा खूप आधी लॉक झालेल्या असतात, कुठे कार्यक्रमात अडकलेले असतात. ते आले नाहीत याचा अर्थ असं नाही की त्यांचा पाठिंबा नाही आहे, पण जास्त पाठिंबा आहे. आणि राजसाहेबांवर प्रचंड जीव आहे प्रत्येक कलाकाराला. त्यामुळे जे दिसत नाही याचा अर्थ असं नाही की त्यांनी पाठ फिरवले कामात बिझी असतात, अदरवाईज काही नाही. कारण शेवटीच्या तारखा खूप आधी ठरलेल्या असतात, लॉक झालेल्या असतात. त्यात ही तारीख जराशी हल्ली असेल, पण ते नाही आहे त्याचा अर्थ असं नाही की त्यांचा पाठिंबा नाही. ठीक, धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसा, मी देवेंद्र कोलटकर, एनडीटी मराठी, मुंबई.